श्री काशीखंड अध्याय 20. श्री गणेशाय नमः. शिवशर्मा पुसे विष्णुदूता मज गोपालजी प्रश्न करिता. जेवी बाळकाची आलाता साहे जननी क्रूर न होय. चंदन घर्षिता शिळेसी तो विशेष दाखवी आमोदासी. की मंथिता क्षीरामृतासी पाविजे सारणवनीत. जरी वक्ता भेटला पूर्ण तरी श्रोता करी तयासी प्रश्न. जरी मुका असेल पूर्ण तरी तो काय विनवी श्रोतया. तुम्ही सांगाजी विष्णुदूत म्हणून शिवशर्मा गणांसी प्रार्थित. श्रवणी झालोजी तृप्त तुमच्या वचनामृते. विमान जातसे गगनोदरी तवशनी लोक देखिला पुढारी. मग ते गण सांगते झाले विस्तारी. शिवशर्म्यासी आदरे शिवशर्म्यासी सांगती विष्णुदूत. हा शनैश्चर सूर्याचा सूत यासी प्रसन्न भवानी कांत. हा स्थापिलासे या लोकी. परियेसी गा द्विजनाथा या शनैश्वराची मूळ कथा. जेने हरे महाव्यथा ग्रह दोषाची समूळ. शिवशर्म्यासी म्हणती दूत प्रजापती नामे ब्रह्मयाचा सूत. या महायजमान त्रैलोक्यांत दक्ष राजा तो एक. तयाची कन्या दिव्य स्वरूप तत्वता संज्ञा नामे महापतिव्रता. ते दिधली कश्यप सूता दिनकरासी. ते सवित्याची निजांगणा प्रसवली कन्या कुमार जाणा. तरी ते कोण गा ब्राह्मणा परिसावे आता. प्रथम झाला तो कृतांत जो दक्षिणाधीश विख्यात. दुसरा प्रसवली सूत शनैश्वर तो पहाहो. मग तियेसी कन्या झाल्या तपती भद्रा आणि कालिंदिया. ते कालिंदी पतिव्रता निज भार्या विष्णुनाथाची होय जे. चवथी तो सावित्री कुमारी ते चतुराननाची सुंदरी. तिची या सत्वे विरींची करी सृष्टी कार्य संपूर्ण. भद्रा आणि यमुना अस्ताचळी जन्म घेती जाणा. तपती आणि सावित्री पूर्णा जन्मल्या उदयाचळी. ऐसी ते संज्ञा सुंदरी इतक्या प्रसवली कुमारी. मग कोणे एके समयी विचार अंतरी उद्भवला तियेसी हृदयांत. मग ते मणी विचारी सूर्यकांत महातेजाकृती सविता. ते दिव्य तेज न साहवे आता माझिया शरीरी. ऐसे कल्पुनिया अंतरी आपुले छायेसी सुंदरी. सुसवर्णा नामे दुसरी आपणा समान केली पै. ते रविकांता आज्ञा करी तियेसी तुवा पूजावे पती सूर्यासी. परी हा गुप्त विचार तयासी कळो न द्यावा सर्वथा. जैसी तुझ्या मनाची वृत्ती तैसा तू भोगा वाग बसती. वेळ पडल्या आकांती स्मरण माझे करावे. ऐसिया ग्रह कारणा स्वामिनी केली सवर्णा. मग निघाली ते संज्ञा पित्र सदनासी सत्वर. मग तो महादानी दक्ष राजा जो मार्तंडकांतेचा पूर्वज. बोलता झाला ब्रह्मात्मज प्रजापती सर्वज्ञ तो. म्हणे तुम्ही आमचे मंदिरी सर्वथा असो नये कुमारी. शुभाशुभ सुंदरी पुरुषा संगे क्रमावे. पितृगृही कन्या नसावी ऋतुमती हे बोलिले वचन वेदांती. मग त्या दोषाची निवृत्ती की जे ऐसे तीर्थ नसे. ऐसे ऐकोणी पित्र उत्तर मग संज्ञा झाली चिंता तूर. म्हणे दग्धो हे स्त्रियेचे शरीर जीवित्व ते व्यर्थ पै. पती गृहींची न धरी आस्था तरी तिसी पितृगृही नसे मान्यता. ऐसियांचा अंगीकार करी जरी माता तरी दोषिती तिसी सकळ जण. जळो स्त्रियांचे जीने सर्वदा पतीचे आज्ञेंत वर्तणे. यावत जन्म पराधीनपणे राहणे लागे स्त्रियांसी. जरी विधवा झाली न पुरता हेत तरी पित पुत्राचे आज्ञेंत असावे लागता. म्हणून स्त्रियांचे व्यर्थ जीवित पराधीन जे काही. ऐसे दक्षे प्रहरिले तियेसी मग ते सूर्य धरोणी मानसी. संज्ञा निघाली तपासी महावनांतरी ते वेळी. मग ती वडवा रूप धरुणी तप साध्य करीत सेवनी. शीत उष्ण महापर्जन्यी राहिली निराहार. गण म्हणती गा ब्राह्मणा ऐसे तप करी संज्ञा जाणा. तव ग्रहस्थिती
चालवी तसे सुवसवर्णा प्रसवली बाळे ऐकाती. श्राद्ध देवांनी म्हणू व्यतिपात महादारुणू कुलिक अर्धयाम गहणू प्रसवली योगांते. 2 कन्या झाल्या ती प्रती भद्रा आणि वैधृती ऐसी चालविता ग्रहस्थिती भ्रांतीने ने सविता तो. जैसी कुमुदिनी जळ तरंगे विस्तारे भिन्न त्वांगे तैसी सवर्णा सूर्य संगे वर्ततसे निरंतर. तव कोणे एके अवसरी शनी क्षुधा तूर झाला भारी तो म्हणे माते झडकरी देई भोजन मज आता. ती पुत्रासी करी बोध जववरी नाही देवासी नैवेद्य तववरी धीर धरी. शब्द होई रे निश्चळ मानसी तोण मानितीयेचे वचन मने मज देई आदी भोजन म्हणोनी म्हणावया चरण चालिता माते जवळीके. मग ती बोलली शाप वचन म्हणे तुझे होईल रे पाद भंजन जे तुझ नाही स्मरण माता ऐसे. मग तिने भिवून या शापासी श्रुत केले सूर्यासी म्हणे मातेने शापिले मजसी तुझे हो पाद भंजन. तव विचारी तो ग बसती म्हणे बाळकासी शापील जनिती ऐसा अधर्म या क्षिती ऐकिला ना देखिला. ज्ञाने पाहतसे तरणी तव ते नव्हे संज्ञा कामिनी क्रोधे संतप्त होऊन वदता झाला तीच प्रती. तू कवणाची सांग कवण हे मज निरूपी गुप्त वचन मग ती भयभीत होऊन वदती झाली तरणीसी. मज निर्मिले सज्ञया मी तिच्या तनूची असे छाया मज ग्रह स्थिती निरोपुनिया ती गेली से तपाते. मज नाही दोष लांछन हे चालविता गृह कारण मग बोलता झाला सहस्त्र किरण शनिग्रहा प्रती ते धवा. ही तव मात्र समान सर्वथा इचा शापन होय व्रथा तुझ बाधिना शाप व्यथा परी होईल पादवक्र. ऐसे वदुणी वरदान म्हणे काम क्रोध मध्ये करुण सर्वत्री पाहता लांछन कवणासी म्या दंडिले नाही. मग सविता पाहतसे ज्ञानी तव वडवा जाहालीसे दक्षनंदिनी हिमाद्रीचे पाठारवणी करीतसे तप साधना. हृदयी स्मरतसे सविता आणि काचिनेने गंध वार्ता जैसा महाशूर युद्ध करिता नसे मानसी दुश्चित. जेवी चातक कल्पी अभ्रपटळी परी तोण प्रवर्ते पृथ्वी जळी तैसा सज्ञांच्या हृदय कमळी तरणीच अवसे सर्वदा. मग सूर्य होऊन साक्षेप आपण झाला अश्वरूप सज्ञा करीतसे जेथे तप तेथेची वेगे घातला पातला. तव तिने देखिला दुरुणी मग ती विचारी तसे स्वमणी म्हणे मज सूर्य वाचुनी न व्हावा अनेक दृश्य. ते जाणुनी झाली संतुष्टी मग दोघांसी झाली समदृष्टी अवघ्राण केले नासापुटी उभय वर्गे पै. तव ती होती सहज ऋतुमती म्हणून द्रवला तो गबस्ती मग ते वीर्य झाली घेती नासिका द्वारा ते. मग ते अश्विनी झाली गरोदर तीस नासिका द्वारे झाले 2 कुमार. अश्वी देव वैवस्तव दोघे सुंदर देवांसी वैद्य जे. त्या पासाव वेद्यांची उत्पत्ती मग ते प्रकट झाले याक्षिती त्यांची पूर्व माता ते सती अश्विनी नामे बोलिजे. अश्वी देव वैवस्वत हे दोघेही प्रमथांत अमर भुवनी विख्यात सूरवैद्य ते होती. मग पुढे पळतसे अश्विनी पाठी लागत जातसे तरणी ऐसा नवखंड मेदिनी हिंडविला सविता तो. मग उदयाचळ पर्वती ती अश्विनी आणि गबस्ती रूपे पालटुनी पूर्वस्थिती चालती झाली सत्वर. मग ती सूर्याची नंदिनी यमुना नामे हरी कामिनी माता पिता गेली जाणुनी उदयाचळासी. मग ती यमुना झाली सरिता कल्लोळी प्रवाहिली अमिता अस्ताचळा होणी पूर्व पंथा क्रमिती जाहली. ते पाताळ पृष्ठी कूर्मतळी प्रभावती नामे पूर्ण जळी प्रवाह असे पाताळी त्या पुण्य सरितेचा. पश्चिमेच्या सप्तही सागरा भेदुनी जाय तो पाताळ विवरा हे समजले गिरीवरा कलिंद शैलाप्रती. मग तीयेच्या सहस्त्र भाग जळा मागुती जाहले कलिंद शैला
मग उच्छवास आले कल्लोळा कालिंदी उदकाचिया. कृष्णवर्ण पर्वत तो कलिंद चांग म्हणून उदकासी कृष्ण रंग. तेची गुणनाम झाले सांग कालिंदी ऐसे विख्यात. मग पूर्व दिशा धरुणी मनी प्रवाहे वाहे सूर्यनंदिनी. पुढे सप्तसागर भेदुणी गेली असे उदयाचळासी. मग तेथेही न राहे सरिता थोर चिंता तूर झाला सविता. मागुता झाला नेता अस्ताचळासी सत्वर. मग ते नभ मार्गे गगनदोरी पश्चिम वाहिनी केली सुंदरी. ते स्थिरावली सूर्यकुमरी अस्ताचळा माझी पै. जैसी जलच यंत्राची परी अस्ताचळा ते आणिली सुंदरी. अष्टदिशा व्यापक पृथ्वीवरी यमुना हे साक्षात. असो ते यमुना आता पुढे प्रयाग महात्मी सांगो श्रोता. मागे राहिले असे सांगता शनैश्वर महात्म्य. त्या संज्ञेचे कन्याकुमार यम आणि शनैश्चर. सांगा ते भद्रा महाक्रूर भगिनी होय यमाची. तीन चरण सप्त पाणी एकची मुख षडनयनी. महातामसी हलायुधिनी कंठ जाण पंचाननाचा. ऐसी त्रिवर्ग बंधू भगिनी तप करू आली आनंदवणी. प्रसन्न करुणिया शूल पाणी साधावया मुक्ती ते. आपला पण धरुनिया चित्ती त्रिवर्गे लिंग स्थापना करीती. भद्रेने स्थापिला पशुपती भद्रेश्वर नामे लिंगते. यमे स्थापिला यमेश्वर शनीने स्थापिला शनीश्वर. ऐसा आराधिला त्रिशूळधर बहुतेक संवत्सर. यमे आराधिला त्रिपुरारी तप केले बर्व्या परी. ते कथा असे पुढारी सांगो श्रोतयांसी आदरे. 12 सहस्त्र संवत्सर तप साधित से शनैश्चर. तेथे प्रकटला शंकर उमे सहित. शिव म्हणे रे सूर्यकुमरा तुझ मी प्रसन्न रे ग्रहवरा. आता माग इच्छित वरा आपुलिया संतोषे. मग शनी म्हणे गा नीलकंठा जय जय आजी सुरेंद्रा सुभटा. वृषभ वहणा गंगा जुटा धन्य शिवा तू एक. तू अससी जया पासी संख्या नाही तयाचे पुण्यासी. तेथे राहतसे काशी तुझ सहवर्तमान. विभूती जो लावी भाडी श्रवण करी तुझी नामावळी. तयाहुनी त्रैलोक्य मंडळी नाही श्रेष्ठ दुसरा. विभूती जो लावी मंत्रुण आणि प्रत्यही घेतसे दर्शन. तरी सर्व दोषांचे दहन होत कोटी जन्मांचिया. तुम्हासी अर्चिजे पुष्पपत्री स्नपन करीजे शिवमंत्री. तरी माता पितृगोत्री शिवा सन्निध जात घेऊनी. तुम्हासी अर्चिजे रत्नमुक्ते तेजाळे हेमपुष्पे सुगंध कमळे. स्वर्ग सरिता मनी कर्णिका जळे स्नपिजे तुम्हा सर्वदा. तरी तू कृपाळू शंकर रंकासी करीसी तू राजेश्वर. संतती संपत्ती भांडार देसी इतुके सामर्थ्ये तू. तुम्हासी अर्पिजे षड्रस अन्न गोक्षीरे करी जो स्नपन. त्यासी तुम्ही अमृत भोजन अक्षयी देता कैलासी. तुमचे धरी जो ध्यान शिवमंत्रे करी जो अनुष्ठान. तुमचे रूप लक्षी ज्याचे मन तयासी कराल शिवरूप. तुमची करावी जी जरी स्तुती तरी तुम्हासी स्मरतसे सरस्वती. तुम्ही अपरिमित पशुपती म्हणून घातले लोटांगण. तेने संतोषला शंकर म्हणे तूच दिदला रे पूर्णवर. ग्रह माझी ग्रह थोर केला तुझ आम्ही. तू राशी भोगिसी 12 त्रियाती होऊनी सूर्य अंशा. तू होसील कैसा कैसा तेची सांगू तुझ लागी. षण्मास संवत्सर दोन्ही यातीचा कोळी प्रथम नयनी. उदरी गवळी चांडाळ चरणी या त्रिविध नियमेसी. सप्त संवत्सर आणि षण्मासी तुवा भोगाव्या 12 राशी. अष्टवर्षी तू वेगळा होसी राशी पासून या. तुवा जे लिंग स्थापिले सुंदर तया नाम ठेविले शनीश्वर. हे पूजिलिया महाउग्र क्रूर न बाधती सर्वथा. जे कोणी तव लिंग पूजिती मणिकर्णिका तोये स्नपिती. तयांसी म्या केले ग्रहपती वेगळे शनी पासून या.
तू उत्तम मध्यम कनिष्ठ, ग्रहा माझी ग्रहश्रेष्ठ. ऐसा प्रसन्न झाला नीलकंठ, तया सूर्यकुमारासी. गण म्हणती हो द्विजवरा, ऐसा वर झाला शनेश्वरा. या लोकी सूर्यकुमारा स्थापिले शिवे. तो ग्रह क्रूर सूर्यसूत, याचा तुझ कथिला मूळ वृत्तांत. लोपामुद्रेसी असे निरूपित, अगस्ती मुनी स्वय होतो. तेची कथा सांगे कृष्ण द्वैपायन, प्रश्न करीत से वैशंपायन. पुढे लोक देखिला कवण, ते परिसा श्रोते जन सर्वही. हे कथा करिता श्रवण, होतसे मनोमनाचे क्षालन. मग निर्माळ होय मन, इक्षुदंडान्वये पै. जैसा त्या इक्षुदंडाचा संहार, करीतसे लाट पाथर. मग निपजवीतसे अरुवार, शर्करा ते उत्तम. तरी घाणा की जे श्रोतयांचे श्रवण, तेने कथा लाट घाली जे मन. तेने होईल शतचूर्ण, कर्म इक्षुदंड पै. मग त्या अभेद रसधारी, पन्हाळ चालती चारी. तेने देतसे आनंद लहरी, मग कुंभा माझारी. मग काढा करुणिया शरीरा, चेतवावा शिवनाम अंगारा. निशेष मन मळ जाळुनी शर्करा, निपजवावी पुण्यराशी. काशीखंड कथा 64 सुवर्ण, त्यावरी जडले शिवनाम रत्न. ते श्रुती श्रवणी घालिजे भूषण, म्हणे शिवदास गोमा. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे शानी लोकवर्णन नाम विषाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.